सेवनाच्या ओव्हरडोसनं एक तरुण आणि एका तरुणीच्या झालेल्या मृत्यूची घटना ताजी असतानाच मुंबईत आणखी एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला। मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स विभागाच्या पथकानं खारमधल्या एका चाळीतल्या खोलीतून तब्बल 30 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त केलं। 13,000 रुपये भाड्याच्या या खोलीत तब्बल 30 कोटींच्या एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीचा झालेला पर्दाफाश मुंबईकरांचे डोळे धिसपारणार आहे। ड्रग्जचं मोठं रॅकेट चालवणारा आरोपी आरिफ शेखला बेड्या ठोकण्यात आल्यात। आरोपी आरिफ शेख हा गुजरातमधल्या ड्रग्ज प्रकरणात तब्बल 10 वर्ष तुरुंगात होता। तो 2023 साली पॅरोलवर बाहेर आला आणि तेव्हापासून तो फरार होता। त्याच कालावधीत तो खारमध्ये येऊन राहिला। त्यानं सहार रोडवरच्या भास्कर चाळीतल्या एका खोलीत ड्रग्जची फॅक्टरी सुरू केली। तिथं तो दरमहा 25 ते 30 कोटी रुपये किमतीच्या ड्रग्जची निर्मिती करून त्याचा पुरवठाही करायचा। या प्रकरणात आरिफ शेखचा साथीदार रिजवान अहमदच्याही उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधून पोलिसांनी मुसका आवळले। त्यामुळे या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे आणखी दूरवर जाण्याची शक्यता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळीच्या बीडीडी चाळ परिसरात निघालेल्या मिरवणुकीत निर्माण झालेला वाद अखेर निवळलाय।